नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या नेतृत्वाला उघडपणे विरोध करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी पक्षातील काही नाराज नेत्यांना एकत्र घेऊन बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. विजयेंद्र यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद दिल्याबद्दल भाजपच्या काही नेत्यांनी हायकमांडकडे विरोध दर्शवला होता. यानंतर बेळगावात बैठक घेऊन नाराज नेत्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी चालवली आहे. सदर गुप्त बैठकीला बसनगौडा पाटील यत्नाळ, रमेश जारकीहोळी, कुमार बंगारप्पा, प्रताप सिन्हा, GM सिद्धेश्वर, अण्णासाहेब जोल्ले आदी सहभागी झाल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत वाद सुरू झाला असून आता पुढे कोणता मार्ग निघतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. उचवडे परिसरात दिसलेला वाघ हब्बनहट्टी कालमणी परिसरात वावरत असल्याची चर्चा सुरू असतानाच जांबोटी येथे बिबट्याने गावातील एका कुत्र्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. त्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले असून जांबोटी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या CCTVमध्ये त्याची छबी कैद झाली आहे. शनिवारी रात्री संभाजी साडेकर यांच्या कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर बिबट्याने गावभर असलेल्या सर्व कुत्र्यांची पाठ घेतली. शेवटी बॅटरीचा प्रकाश बिबट्यावर पडल्यामुळे तिथून बिबट्या पसार झाला. मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेले फौजदारी गुन्हा, चेक बाउन्सचे गुन्हा, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, स्थानिक संस्थांशी संबंधित गुन्हा, विवाह किंवा देखभाल गुन्हा, मालमत्तांचे विभाजन, इतर दिवाणी खटले आणि कामगार नुकसान भरपाईसह आदी प्रकरण निकाली काढता येणार आहे. बँक, पाणी आणि वीज यांच्याशी संबंधित प्री लिटिगेशन प्रकरणे निकाली काढण्याची संधी आहे. याचा लाभ वकील, जनता आणि ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी केलं आहे. पावसामुळे तालुक्याच्या शिवारातील अनेक ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा ठप्प झालाय. तरीही हेस्कॉमतर्फे कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शिवारात घर असलेल्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील शिवारात धोकादायक वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून हेस्कॉमकडे केली जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून बिजगर्णी, कडोली, केणये, संतीबस्तवाड, वाघवडे आदी शिवारातील ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत. त्यामुळे शिवारातील वीज पुरवठा ठप्प झालाय. काही ठिकाणी वीज खांब धोकादायक स्थितीमध्ये झुकलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एक आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी शहरातील बाजारपेठ राख्यांनी अगदी सज्ज झाली आहे. यंदाही बच्चे कंपनीमध्ये कार्टूनच्या राख्यांची क्रेज अधिक असून अमेरिकन डायमंड, कोलकाता राखी तसेच कुंदनच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. भाऊ बहिणीचं नातं अधिक दृढ करणारा हा रक्षाबंधन सण 19 ऑगस्टला असल्यानं त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी राख्यांचे स्टॉल्स उभारण्यात आलेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाही राख्यांच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे. अँग्री बर्ड, मोटू पतलू, डोरेमॉन, राम हनुमान, मिकी माऊस, छोटा भीम, कृष्णा, बाल गणेशा, बॉब द बिल्डर अशा विविध प्रकारच्या कार्टून्स राख्याही बाजारामध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यासोबतच बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. नुकतीच विमानतळावरील समस्यांबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विषयांवर अधिकारी तसेच विमानतळ कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. बेळगावातील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव सावकाश गतीने आहे. हा वेग वाढवून या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा अशी अपेक्षा आहे.
भीमगड अभयारण्यात राहणाऱ्या खानापूर तालुक्यातील तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. भीमगड निसर्ग शिबिर परिसरामध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिले. अभयारण्यात राहणाऱ्या लोकांसाठी रस्ता, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे तळेवाडी गावातील लोकांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दिल्यास तातडीने सर्व प्रकारची मदत केली जाईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सर्व कुटुंबांना पर्यायी जागा व घर उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची आज रविवारी सांगता होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. कुस्तीमध्ये भारताला यंदाचे पहिले पदक मिळाले, ज्यामध्ये अमन सेहरावतने कांस्य पदक जिंकले. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे 6वे पदक होते. यामुळे पदक तालिकेमध्ये भारताच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. पदक तालिकेमध्ये भारत 71व्या स्थानी राहिलाय. ऑलिम्पिक 2024 मध्ये वेगवेगळ्या नेमबाजी स्पर्धांमध्ये 3 कांस्य पदके जिंकण्यात भारताला यश आलं असताना भारतीय हॉकी संघानंही कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमधील 57 किलो फ्री स्टाईल स्पर्धेमध्ये अमन सेहरावतने आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. यानंतर भारताकडे एकूण 6 कांस्य पदके झाली आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील जांबोटी, बैलूर व कणकुंभी भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर मये समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे होते. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी युवा समितीच्या उपक्रमाविषयी उपस्थित सर्व शिक्षकांना माहिती दिली. मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज असून सीमा भागातील मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा या जगवल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक तथा सहशिक्षक उपस्थित होते. बेळगाव तालुका भात शेतीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या भात लागवडीमुळे भात पीक तरारू लागलंय. तालुक्यामध्ये भात लागवड अंतिम टप्प्यात आली असून मागील 10-12 दिवसांपूर्वी जोरात पाऊस पडत होता. आता पावसाची उघडीप झाली असल्यामुळे आणि ऊन पडत असल्यामुळे भात पीक वाढीस पोषक वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे लागवड झालेले भात पीक तरारले आहे. परंतु ही उघडीप जास्त दिवस राहणे उपयोगाचे नसून आता पुन्हा पावसात सुरुवात होणे गरजेचे आहे. अशीच उघडीप राहिली तर भात शेती संकटात येण्याची शक्यता आहे. कारण बेळगाव ग्रामीण भागामध्ये अजून काही ठिकाणी लावणीचं काम राहिलं आहे. लावणीसाठी चिखल करण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. 3 महिन्यांपासून पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जगणे नकोसे केलेल्या टस्कराला आवर घालणं शक्य झालेलं नसताना आता नागरगाळी परिसरामध्ये 3 हत्तींच्या कळपाने भात आणि ऊसाचा फडशा पाडल्याने शेतकरी हतबल झालाय. रोप लागवडीची कामे आटपून निर्धास्त झालेल्या शेतकऱ्यांची या संकटामुळे झोप उडाली आहे. मे महिन्यापासून निलावडे, नेरसा भागामध्ये एका टस्कर हत्तीने धुमाकूळ घालून धान्य आणि बागायती पिकांचं अतोनात नुकसान केले. या एकूणच पार्श्वभूमीवर शेती, बागायती आणि शेतकऱ्यांचे संरक्षण आणि वन्य प्राण्यांचे संवर्धन यात सुवर्ण मध्य निघण्याची आवश्यकता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील हे येत्या बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे 14 ऑगस्ट रोजी शहरातील टिळक चौक येथे अखंड हिंदुस्थान संकल्प दिन साजरा केला जाणार आहे. चलो टिळक चौक अशी हाक दिल्यामुळे बानुगडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी मराठी भाषिकांसह देशप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केलं आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी येळूर गावचे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा मंगळवार दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. सलग 21 वर्षे हा सोहळा साजरा होत असून या दिवशी सुहासिनी महिलांनी गावातील मारुती मंदिर, कालिका मातेचे मंदिर, गणपती मंदिरमधील देवतांना पाणी घालून अभिषेक केल्यानंतर चांगळेश्वरी देवीच्या अभिषेकाला सुरुवात केली जाणार असल्याचे चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या दिवशी वार पाळणूक करून शेती कामांना सुट्टी दिली जाते. तरी या सोहळ्यामध्ये भाविकांनी सहभागी होऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या महिनाभरात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठ परिसरातील शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रत्येक ग्राम लेखाधिकाऱ्याने तातडीने आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानीचा अहवाल द्यावा अशी सूचना तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी येथील शासकीय विश्रामधामामध्ये घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत दिली. यावेळी कृषी अधिकारी मंजुनाथ कित्तूर हे देखील उपस्थित होते. कारदगा येथील पोस्ट खात्यामधील अधिकाऱ्यांनी प्रति महिना येणाऱ्या पेन्शनमध्ये अफरातफर करून पेन्शनधारकांशी खेळ मांडला आहे. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत पेन्शनधारकांनी माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून पोस्ट खात्यामध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून पेन्शनधारकांना न्याय देण्याची मागणी केली. तसेच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.